नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यात सतत घडणाऱ्या हत्येच्या घटनांनी तालुका चांगलाच चर्चेत आलाय। आठवड्याभरात 2 विवाहितांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका खुनाच्या घटनेनं कर्जत तालुक्याला हादरा बसलाय। दिनांक 29 फेब्रुवारी रोजी कर्जत मुरबाड महामार्गावर एका अनोळखी तरुणाचं शव सापडलंय। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नळदे गावच्या हद्दीत अबासा फार्म हाऊस जवळ झाडी झुडपात हे शव मिळालं। हे शव अंदाजे 25 ते 27 वर्षीय तरुणाचं असल्याचं समजतंय। या तरुणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही, मात्र पोलिसांनी काही चक्रावून टाकणारी निरीक्षणं नोंदवली आहेत। या तरुणाच्या डाव्या मनगटावर इंग्लिशमध्ये सूरज असं नाव गोंदलेलं आहे, तर छातीवर आय लव्ह मॉम डॅड असं गोंदलंय। अंगात टी-शर्ट आणि जीन्स पॅन्ट असलेल्या या तरुणाचे हातपाय बांधलेल्या अवस्थेतील शव बेवारसरित्या झाडी झुडपात पडलं होतं, तर त्याच्या शरीरावर सर्वत्र चाकूचे वार झालेले दिसत आहेत। या मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान कर्जत पोलिसांसमोर आहे। श्वान पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। याबाबतचा तपास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी टी.डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।